मंडळी नमस्कार. एबीसी न्यूज नेटवर्कच्या मराठी एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो. आज आपण फिरायला जाणार आहोत. फिरायला जाणार आहोत असं म्हटल्यानंतर जरा आश्चर्य वाटेल तुम्हाला, पण शनिवार वाडा पाहायला जाणार आहोत. आता बसल्या बसल्या कसे पाहायला जाणार, पण त्याचीच प्रत्यक्ष अनुभूती आपल्याला येईल असं व्यक्तिमत्व आपल्यासोबत आज संवाद साधणार आहे, आपल्याला भेटणार आहे. त्या व्यक्तिमत्वाचं नाव आहे गुरुप्रसाद कानिटकर. गुरुप्रसादजी, आपलं या भागामध्ये मी मनापासून स्वागत करतो. नमस्कार, खूप खूप धन्यवाद सर. गुरुप्रसादजी यांच्याविषयी सांगायचं झालं तर ते इतिहास संशोधक आहेत. अनेक गडकिल्ले आणि ऐतिहासिक गोष्टींविषयी अत्यंत इत्थंभूत अशी माहिती त्यांच्याकडे आहे. आपण हाच भाग असं नाही तर भविष्यातही अनेक भाग त्यांच्यासोबत अनेकदा त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत, संवाद साधणार आहोत. आता शनिवार वाड्याविषयी बोलायचं तर काय बोलायचं? शनिवार वाडा जर आम्ही पाहिला असं बऱ्याच जणांचं मत झालं असेल, असं होऊ शकतं. पण शनिवार वाडा आपण जेवढा पाहतो तेवढ्या पुरता मर्यादित नाही. शनिवार वाड्याची आत्ता जेवढी इमारत पाहतो तेवढी नव्हती जेव्हा बांधली तेव्हा. आणि त्याच्याशी संबंधित अशा अनेक कुतूहल मिश्रित गोष्टी आहेत की जे आपल्याला खरोखर आपल्याला आजपर्यंत माहिती नाहीत. आणि मग अशी इतिहास संशोधक माणसं ती आपल्यासाठी त्यांच्या पोतडीतनं बरंच काही काढतात, शोधून काढतात आणि आपल्या पुढं सादर करतात. आज असंच आपण गुरुप्रसादजींबरोबर संवाद साधूयात शनिवार वाड्याविषयी. शनिवार वाड्याच्या आपल्याला माहिती नसलेल्या अनेक गोष्टी ते आपल्याला उलगडून सांगणार आहेत. गुरुप्रसादजी, मी पहिल्यांदा आमच्या मनामध्ये असलेला प्रश्न, जे वारंवार खरं खूप वर्षांपासून आहे शंका, की शनिवार वाडा आत्ता आम्ही जेवढा पाहतो तेवढाच होता का, की खूप भव्य होता असं ऐकलंय आम्ही, खरं काय? भव्य होता, निश्चितच भव्य होता. कारण सर, शनिवार वाड्याचं जे क्षेत्रफळ आहे ते 6.25 एकरांचं आहे. आणि हो. 6.25 एकर म्हणजे केवढं क्षेत्रफळ असतं हे साधारणपणे त्याची आपल्याला कल्पना येईल. आणि काय झालं तुम्हाला हम्म. सांगतो, ज्या वेळेला थोरले बाजीराव किंवा हे सगळी मंडळी जेव्हा दिल्लीमध्ये जायला लागली, जयपूरला जायला लागली, उत्तरेमध्ये जायला लागली विशेषतः, तेव्हा त्यांच्या हम्म. लक्षात आलं की हम्म. अरे, यांचे राजे, यांचे संस्थानिक, यांचे एवढे मोठमोठाले वाडे आहेत आणि हम्म. आपलं छत्रपती शिवाजी महाराजांनी उभं केलेलं राज्य हे दिल्लीपर्यंत धडक मारतंय आणि आपण हम्म. मात्र हम्म. बारक्या बारक्या खानाच्या वाड्यातच राहतोय. हे काय आपल्या प्रतिष्ठेला शोभणार नाही. मराठ्यांच्या हम्म. मराठ्यांच्या पंतप्रधानाचा वाडा बघितल्यानंतर बघणाऱ्या माणसाला मराठ्यांच्या वैभवाची कल्पना आली पाहिजे. करेक्ट. छत्रपती शिवाजी करेक्ट. महाराजांनी स्थापन केलेलं स्वराज्य, त्याचं पुढे जे साम्राज्यात रूपांतर झालं, छत्रपती शिवरायांच्या विचारांवर चालणाऱ्या माणसांनी ते साम्राज्यात रूपांतरित केलं, तर त्याच्यामध्ये पेशवेही हम्म. होती. तर ते मराठ्यांच्या राज्याचे हम्म. पंतप्रधान होते, मुख्य प्रधान होते. त्यामुळं काय असतं ना सर, हम्म. की साधारणपणे आपण एखाद्या इमारतीत गेलो, आता उदाहरणार्थ तुम्ही एखाद्या इमारतीमध्ये राहत असाल, तर ती कुठल्या हम्म. एरियामध्ये आहे याच्यावर आपण ठरवतो. साधारणपणे ठरवायची पद्धत असते की ह्या व्यक्तीचा स्टेटस काय आहे. बरोबर. करेक्ट. त्यामुळं याच न्यायाने जर विचार केला तर पंतप्रधानांची वास्तू बघितल्यानंतर समोरच्या माणसाचे डोळे हम्म. दिपले पाहिजेत की अरे, ह्यांच्या पंतप्रधानांची वास्तू एवढी भव्य आहे, तर ह्यांचे राजे, ह्यांचे छत्रपती हे केवढ्या मोठ्या वास्तूमध्ये राहत असले पाहिजेत, यांचा डामडौल, हम्म. यांची शानोशौकत एवढी असली पाहिजे. हा विचार खरंय. बेसिकली तो वाडा बांधताना त्याच्या मागे होता. आणि हम्म. त्यावेळचे म्हणजे हम्म. आता ते कसबा गाव आहे मुळातलं, म्हणजे आज आपण जी कसबा पेठ असं हम्म. म्हणतो, ही पुण्यातली सगळ्यात जुनी हम्म. पेठ. हम्म. म्हणजे छत्रपती शिवरायांनी आणि जिजाऊ मासाहेबांनी ती पुन्हा बसवली. म्हणजे हम्म. आदिलशाहीतल्या लोकांनी त्याच्यावरून जेव्हा गाढवाचा नांगर फिरवला, त्याच्यानंतर मासाहेब, जिजाऊ, छत्रपती शिवराय म्हणजे जेव्हा ते फार लहान होते, महाराज त्यावेळेला 8-9 वर्षाचे होते, हम्म. हे पुण्यात आल्यानंतर त्यांनी पुन्हा पुण्यावरती सोन्याचा नांगर फिरवला असं आपण म्हणतो. आणि ती हम्म. पेठ हम्म. बसवली. त्या पेठेमध्ये हा वाडा आहे, कसब्याच्या इथेच तो वाडा आहे. त्यावेळचे त्या गावचे पाटील, गावचे प्रमुख झांबरे पाटील यांच्याकडून ती जागा हम्म. विकत घेऊन त्यांनी तो वाडा तिथे बांधला हम्म. 6.25 बर. एकरांवरती. आणि ह्या वाड्याच्या आत, हम्म. आता वाड्यामध्ये काय आहे, ते एका वेळेला सगळं बांधकाम मुळात झालं नाहीये. आज जो छत्रपती बर. शिवाजी बर. महाराज रस्ता जो आहे, म्हणजे कसबा हम्म. गणपतीच्या बाजूने आपण जर का पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज बर. रस्ता आहे, बरोबर आहे, जो हम्म. 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 महानगरपालिकेच्या इथून स्वारगेट पर्यंत येतो, हम्म. बरोबर. बरोबर. तर त्या हम्म. रस्त्याच्या हम्म. बाजूनी, म्हणजे ती त्या वाड्याची पूर्व हम्म. बाजू आहे, त्या बाजूनी त्या हम्म. वाड्याचं हम्म. बांधकाम सुरू झालं. आणि थोरल्या हम्म. बाजीरावांच्या हम्म. काळामध्ये ते फक्त त्या पूर्व बाजूलाच होतं. आज आपण हम्म. जी त्या वाड्याला तटबंदी बघतोय, म्हणजे त्याला 9 बुरुज आहेत, मोठीच्या मोठी तटबंदी आहे, ही वाड्याचं बांधकाम हम्म. सुरू झालं किंवा थोरले बाजीराव पेशवे जोपर्यंत होते तोपर्यंत ती नव्हती.
हम्म, हम्म, ती जी तटबंदी आहे सगळी ही छत्रपती शाहू महाराजांचं 1749 साली निधन झालं, त्याच्यानंतर ती हम्म, तटबंदी बांधलेली आहे. याचं कारण काय आहे की कारभार मोठा झाला. हम्म. कारभार मोठा बरोबर. झाल्यानंतर जसं आता राजाचं स्टेटस वाढलं, याचा अर्थ राजाच्या खाली काम करणाऱ्या सगळ्या माणसांचं स्टेटस बाय डिफॉल्ट वाढलं ना. हम्म, हम्म. त्यामुळं पंतप्रधानांचं घर आणि पंतप्रधानांचं ऑफिस याला सुरक्षेची गरज पडली. आता आजही जर का आपण बघितलं तर आपले आजचे माननीय प्रधानमंत्री मोदीजी यांचं घर, यांचं ऑफिस, याला सुरक्षा आहेच की. आणि त्याचं कारण हे साधं व्यावहारिक आहे की कुणीही पटकन ऐरागैरा अननोन माणूस विदाऊट परमिशन आतमध्ये घुसू नये, कारण त्याच्यामुळे सुरक्षिततेचा फार मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो. कारण पंतप्रधानांच्या कार्यालयामध्ये अत्यंत महत्वाची कागदपत्र असतात. तो देश चालवण्याच्या म्हणजे त्या त्या काळाप्रमाणे बदलत जातं, परंतु पंतप्रधानांचं जे कार्य आहे हे कुठल्याही काळात मोठंच असतं. देश चालवणारी व्यक्ती, विशेषतः मराठ्यांचं राज्य चालवणारी व्यक्ती असेल किंवा आज प्रधानमंत्री आदरणीय मोदीजी असतील, जे भारत देशाचे हे आहेत, मुख्य प्रधान आहेत, पंतप्रधान आहेत, यांचा कारभार हा मोठाच असतो नेहमी. यांच्याकडे येणारी मंडळी ही त्या लेवलची असतात. म्हणजे सामान्य माणूस काही रोज त्यांच्या दारात जाऊन त्यांना भेटू शकत नाही. अपॉइंटमेंट शिवाय त्यांना माणसं भेटू शकत नाहीत. जी माणसं येतात ती सगळ्या सिक्युरिटी चेक्स मधून जातात. या सगळ्याची जेव्हा पेशव्यांना गरज वाटायला लागली तेव्हा ती तटबंदी बांधली गेली. आणि मग त्या तटबंदीचा वाडा राहिला. हा, आणि आता काय आहे, त्या वाड्याला जे दरवाजे आहेत ते एकूण 5 दरवाजे आहेत. म्हणजे जर का आपण पूर्वेकडून सुरुवात केली, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरनं सुरुवात केली जर का आपण, तर तिथे 2 दरवाजे आहेत. एक खिडकी दरवाजा आहे आणि एक गणेश दरवाजा. आता हा खिडकी दरवाजाचा नाव खिडकी दरवाजा का आहे, तर त्याचा प्रत्येक मोठ्या वाड्यामध्ये जे मोठे दरवाजे असतात त्याला छोटे दिंडी दरवाजे असतात. एक छोटा दरवाजा असतो, त्याच्यातून एखादा माणूस आत बाहेर येईल अशी व्यवस्था केलेली असते. तर तो जो छोटा दिंडी कारण काय आहे, तो रोज दरवेळेला एका माणसासाठी सगळा दरवाजा उघडणं आणि बंद करणं हे अव्यवहारिक आहे. हे त्याचं सगळ्यात महत्वाचं कार्य. दुसरं त्याला लॉजिकल रिझन नाही. दुसरं की एक माणूस येणार असेल तर एवढा मोठा दरवाजा तो सारखा उघडायचा, सारखा बंद करायचा, आणि जर का समजा त्या माणसाच्या मागे 5 माणसं घुसली तर तो सुरक्षेच्या दृष्टीने होऊ शकतो. हा, या कारणाने तो दिंडी दरवाजा बांधला जात असे. तर तो दिंडी दरवाजा हा आपली खिडकी असते ना, त्या खिडकीच्या आकाराचा आहे, म्हणून त्याचं नाव खिडकी दरवाजा. दुसरा जो आहे तो महत्वाचा दरवाजा, तिथे जर तुम्ही पाहाल तर पेशवे गणेश मंदिर आहे, त्याच्या बाजूला तो गणेश दरवाजा. आणि पेशव्यांच्या काळामध्ये जी नॉर्मल वहिवाट होती ही त्या गणेश दरवाजाच्या बाजूने होती. सगळी जी कोणी मंडळी आत बाहेर करत असतील ती त्या बाजूनी करत होती. त्याच्यानंतर मागच्या बाजूला म्हणजे दक्षिणेच्या बाजूला, म्हणजे आज जिथे एच.व्ही. देसाई कॉलेज आहे, म्हणजे हे आज लोकांना कळावं यासाठी मी हे आजच्या ह्याच्यात सांगतोय बरं का. बरोबर. किंवा सकाळचं जे ऑफिसकडे जाणारा जो रस्ता आहे सकाळ पेपरच्या, किंवा आपल्या बिनीवाल्यांचा वाडा आहे तिथे, हे बिनीवाले सुद्धा पेशव्यांकडचे एक मोठे सरदार होते बरं का, बाय द वे, कधीतरी आपण त्याबद्दल बोलूया. तर त्या बाजूला एक दरवाजा आहे, त्या दरवाजाचं नाव आहे जांभूळ दरवाजा किंवा नारायण दरवाजा. तिथे जांभळाचं झाड होतं पूर्वी म्हणून त्याचं नाव जांभूळ दरवाजा. परंतु नारायणराव पेशव्यांचा खून झाल्यानंतर त्यांची जी काही डेड बॉडी आणि ते वगैरे वगैरे सगळं जे काही होतं ते त्या दरवाजातनं बाहेर नेलं गेलं, म्हणून त्याचं नाव पडलं नारायण दरवाजा. वैशिष्ट्य असं आहे की वाड्याच्या पश्चिम दिशेला मोठी सलग भिंत आहे, त्याला कुठे दरवाजा नाहीये. आणि उत्तर दिशेला म्हणजे जो बाजीराव रस्त्याची जी बाजू येते त्या बाजूला कुठलाही दरवाजा नाहीये. बरोबर आहे. हा, म्हणजे जर तुम्ही तसं डोळ्यासमोर ते डायरेक्शन जर का तुम्ही ते डोळ्यासमोर आणले, म्हणजे जिओग्राफी त्याची डोळ्यासमोर आणली तर तुमच्या लक्षात येईल. आणि उत्तर दिशेला 2 दरवाजे आहेत. एक छोटा दरवाजा आहे, मस्तानी अली बहादूर दरवाजा. म्हणजे आपण जर का ह्याला वळसा घालून, म्हणजे बाजीराव रस्त्याला वळसा घालून छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर आलो आणि आपण उजवीकडे वळून आत गाडी पार्क केली तर जो पहिला दरवाजा दिसतो डाव्या हाताचा, त्याचं नाव आहे मस्तानी अली बहादूर दरवाजा. आणि त्याच्या आतमध्ये मागे या दरवाजाला मस्तानी अली बहादूर दरवाजाला नाव ठेवण्यामागे मला ते सांगतो. आता गणेश दरवाजा म्हणजे काय, जो पूर्वेकडचा. आता आपण सुद्धा बघा ना, आज ईस्ट फेसिंग घर बघतो आपण. म्हणजे आज आपण 21व्या शतकात विज्ञानाच्या वगैरे वगैरे युगातली माणसं आहोत, तरी आपण फ्लॅट घेताना काय बघतो की ईस्ट फेसिंग असला पाहिजे. बरोबर आहे. आणि त्याचं काही म्हणजे वास्तुशास्त्राच्या दृष्टीने त्याचं काही कारण आहे की बाबा लाईट आहे, व्हेंटिलेशन आहे, अमुक आहे, तमुक आहे, म्हणून तो गणेश दरवाजाचं नाव तिथून गणपती आणत असत, किंवा तो मुख्य दरवाजा म्हणून त्याचं नाव गणेश दरवाजा. कारण पेशवे हे सगळे गणपतीचे भक्त होते.
म्हणजे थेऊरचा जो गणपती आहे त्या थेऊरच्या गणपतीला नानासाहेब पेशव्यांनी खूप दान दिल्याचा आपल्याकडे कागदपत्रांमध्ये उल्लेख आहे. थोरल्या माधवरावांनी तर आपली शेवटची इच्छाच व्यक्त केली होती की मला मृत्यूच त्या गणपतीच्या समोर यावा. त्याच्यानंतर सवाई माधवरावांच्या काळामध्ये आज आपण ज्याला सारसबाग असं म्हणतो तळ्यातला गणपती तो तिथं आहे. सो पेशव्यांची गणपतीवरती नितांत श्रद्धा होती. त्यांचा जो मुख्य दरबार होता त्याचं सुद्धा नाव गणेश दरबार असंच होतं. त्यामुळे त्यांची गणपतीवरती अत्यंत श्रद्धा होती म्हणून त्याचं नाव गणेश दरवाजा. जांभूळ दरवाजाचं मी तुम्हाला सांगितलं कारण काय आहे. त्याच्यानंतर हा मस्तानी अली बहादूर दरवाजा म्हणजे त्याच्या जर का तुम्ही आतल्या बाजूला गेलात तर तिथे मस्तानी आणि अली बहादूर राहण्यासाठी बंगला होता. आणि त्यांना मुख्य दरवाजातून आत बाहेर करायची परवानगी नाही म्हणून त्यांच्यासाठी एक वेगळा दरवाजा म्हणजे अली बहादूर म्हणजे मस्तानीचा नातू खरं तर तो तिथे राहत असे काही. आणि जो मुख्य दरवाजा जो आपण पाहतो तो त्याचं नाव दिल्ली दरवाजा. आता ह्याचं नाव दिल्ली दरवाजा का बरं? याचं महत्वाचं कारण असं आहे की तो उत्तरेकडे उघडणार आहे. म्हणजे याचा साधा अर्थ असा आपली दृष्टी ही नेहमी उत्तरेकडे म्हणजे दिल्लीकडे असली पाहिजे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्न असं होतं की आपण अख्ख्या हिंदुस्थानवर राज्य करायचं आणि आपण त्यांचं स्वप्न पूर्ण करणारे त्यांच्याकडेच काम करणारे लोक आहोत. त्यामुळं महाराजांचं स्वप्न आणि महाराजांकडे काम करणाऱ्या लोकांचं स्वप्न असं वेगळं असू शकत नाही. करेक्ट. त्यामुळं तो दिल्ली दरवाजा त्याच्यावर आहे तो नगारखाना. आता हे तुम्हाला मी त्या बाहेरच्या तटबंदीचं आणि दरवाजाचं हे सांगितलं. त्याच्या आतमध्ये काही गोष्टी ह्या एक्सकेव्हेशन मध्ये डिस्कव्हर झालेल्या नव्हत्या. काही गोष्टी मी आणि माझे एक अमेरिकेमध्ये राहणारे सहकारी मित्र आहेत मनोज दाणी ज्या आम्हाला डिस्कव्हर झाल्या. त्याच्यामध्ये आम्ही जो गणेश महाल आहे त्याचं एक्झॅक्ट लोकेशन शोधून काढलं. गणेश दरबाराचं ते एक्झॅक्ट लोकेशन आम्हाला शोधता आलं. तर वाड्यामध्ये अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या इमारती वेगवेगळ्या प्रकारचे दिवाणखाने होते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अनेक चौक अनेक कारंजी होती. आता या वाड्यामध्ये कात्रज मधून पाणी आणलंय. कात्रजच्या तलावातून पाणी आणलंय बरोबर आहे. तर आता हे ठिकठिकाणी पाणी खेळवलेलं आहे आणि इतकी उत्कृष्ट व्यवस्था आहे म्हणजे सर जर तुम्हाला कधी वेळ असेल ना तर खरंच आपण वाड्यात जाऊन मी तुम्हाला फिजिकली दाखवतो. पाणी हो 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 म्हणजे वाडा जेव्हा बांधला त्या बाजीरावांनी विचारलं की पाण्याची काय सोय आहे. वाडा उत्तम बांधलाय पण पाण्याचं काय करणार. पाणी असेल तर घरात म्हणजे जिथं पाणी नाही तिथं राहताच येणार नाही ना आपल्याला म्हणजे व्यावहारिकच नाही होणार. गणेश दरवाजातून तुम्ही आतमध्ये आलात की साधारणपणे तटबंदीची जेवढी उंची आहे ना तेवढ्या उंचीपर्यंत एक पाण्याचं मेन स्टोरेज आहे. तिथे पाणी आधी येतं आणि तिथून ते सगळीकडे त्या आतमध्ये पूर्ण वाडाभर ते फिरवलेलं आहे. आणि त्याच्यासाठी अनेक हौद अनेक कारंजी आणि जर तुम्ही वाडा नीट बघाल तर तुमच्या लक्षात येईल की तो वाडा ना स्टेप मध्ये तो 3 स्टेप मध्ये म्हणजे दिल्ली दरवाजाकडून आपण येतो ना आतमध्ये. आता आजच्या तारखेत आत यायला दिल्ली दरवाजा हा एकच दरवाजा उघडा असतो बरोबर. हो पुढून जो जातो आपण आत आलो की ती एक लेवल आहे. त्याच्यानंतर खाली गेलो की ती एक वेगळी लेवल. त्याच्या वर गेलो थोडंसं की वेगळी लेवल आणि गणेश दरवाजापर्यंत आपण जातो ना तेव्हा ती तिसरी लेवल आहे त्याची. अशा 3 वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये तो वाडा आहे आणि तो असा उतरता स्लांट. याचं कारण जे काही वेस्ट वॉटर आहे आता काय आजच्या काळामध्ये पंप्स आहेत मोटर्स आहेत इलेक्ट्रिसिटी आहे. त्या काळामध्ये ती सोय नव्हती. त्यामुळे गुरुत्वाकर्षणाच्या नियमानेच ते सगळं करायला लागणार होतं. त्यामुळं म्हणजे बाहेर वेस्ट वॉटर जे काही आहे वेस्ट वॉटर सुवेज वॉटर मॅनेजमेंट सिस्टम जी आहे ती करण्यासाठी तो असा थोडासा स्लांटेड आहे. अशी त्या वाड्याची रचना आहे. आता ह्या वाड्यामध्ये गोकाक दिवाणखाना आहे होता एका ठिकाणी. तर गोकाक दिवाणखाना म्हणजे काय तर आपल्या कर्नाटकामध्ये गोकाक नावाची एक जागा आहे. तिथून आणलेली खेळणी गोकाक कर्नाटकामध्ये गोकाक नावाची जागा. तर गोकाक मधून आणलेली खेळणी तिथे लावलेली होती म्हणून त्याचं नाव गोकाक दिवाणखाना. एक दिवाणखाना होता तो त्याला तिरंदाजीचा दिवाणखाना असं म्हटलं जात असे आणि तो एकदम वरती होता. आता तिरंदाजीचा दिवाणखाना म्हणजे काय तर तिथे तिरंदाजीची प्रॅक्टिस होत असे म्हणून तो तिरंदाजीचा दिवाणखाना.
म्हणून तो तिरंदाजीचा दिवाणखाना. म्हणजे काय तर एक पेंढा भरलेली माणसासारखी एक आकृती तयार करायची, ती एका टोकाला बांधायची आणि दुसऱ्या टोकाला जो माणूस उभा असेल तो तिथे त्याच्यावरती बाण मारायची प्रॅक्टिस करेल. अशा पद्धतीची ती व्यवस्था होती. ते गणेश महाल होता, त्याच्याच खाली आरसे महाल होता. याच्यानंतर काय झालं, नाना फडणवीसांनी सवाई माधवरावाच्या काळामध्ये, म्हणजे सवाई नारायणरावांचा मुलगा सवाई याच्या काळामध्ये वाड्यामध्ये खूप बदल केले, खूप नवीन बांधकामं केली, स्ट्रक्चर्स बदलली, अनेक वाड्यामधल्या बदलल्या. आणि दुर्दैवाने काय झालं त्याच्यानंतर असं झालं की 1800 किती वर्षांनंतर झाला हा बदल साधारण? वाडा बांधलाय 32 साली आणि हे जे सगळे बदल 1732 साली हा वाडा बांधला आणि 1700 साधारणपणे 76-77 हे बदल केले. ओके, बर. त्यामुळे तशी बरीच वर्ष. आणि काय होतं सर की इतका मोठ्या वाड्यामध्ये काय झालंय की माणसं ना गरजेप्रमाणे इमारती बांधत गेली आणि गरजेप्रमाणे जशी गरज. आता ते काय आहे ना की आज आपल्याला ते समजायला थोडं जड का जाऊ शकतं ह्याचं मी तुम्हाला कारण सांगतो. आपण आज अशा प्रकारच्या मोठ्या चौसोपी अशा पद्धतीच्या म्हणतो ना, ज्याला ढिगभर ज्याला खण आहेत किंवा ज्याला ढिगभर हौद आहेत, कारंजी आहेत किंवा चौक आहेत, अशा वाड्यांमध्ये आपण राहतच नाही. म्हणजे मी स्वतः कधी राहिलेलो नाही किंवा अशा प्रकारचे वाडे आज आपल्याला रोजच्या व्यवहारात बघता येत नाही. आपण साधारणपणे 1-3 BHK मध्ये राहणारी माणसं, जास्तीत जास्त बंगल्यात राहणारी, त्याच्यामध्ये काही उपयोग नसतात इतके मोठे. पहिला चौक ओलांडून गेलो दुसऱ्या चौकात, दुसरा चौक ओलांडून गेलो तिसऱ्या चौकात, असे काही 7-8-10 चौक आहेत बुवा, असं काही नसतं आपल्याकडे आज आपण ज्या सेटअप मध्ये राहतो. त्यामुळे काय होतं, चित्रपटांमध्ये पाहायला मिळतं साधारणपणे. हे सुद्धा अशा प्रकारचे ऐतिहासिक सिनेमे चांगले बनवले तरच. म्हणजे त्याच्यामध्ये आर्ट डायरेक्टरला जर का त्या सगळ्यातली समज असेल तर, आर्ट डायरेक्टर पण जर का 2 किंवा 3 BHK चा विचार करणारा असेल तर थँक्यू व्हेरी मच. मग काही पुढे बोलायला. आणि काय होतं की आतमध्ये काय झालं की त्याप्रमाणे ना तशा काळाप्रमाणे इमारती बांधल्या जायला लागल्या, त्या बदलल्या गेल्या किंवा त्याच्यामध्ये राहणारी माणसं बदलली गेली. आता उदाहरणार्थ आतमध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा तिथे एक गोदूबाईचा चौक म्हणून आहे, गोदूबाईचा बंगला आहे. आता ह्या गोदूबाई कोण, तर ह्या बाळाजी विश्वनाथांची ती भावजय असावी. ओके. आता बाळाजी विश्वनाथांची भावजय ती किती काळ असावी, ती कुठे काय राहिली, किती काळ, याचा तपशील इतिहासात नाहीये पूर्ण सांगता येणार आपल्याला. परंतु आता गेल्यानंतर ती जागा काही कुणी रिकामी ठेवणार नाही. बरोबर. ती सूफ करून दुसरं कुणीतरी तिथे नक्की राहायला गेलेलं असणार. तसं बाजीराव गेल्यानंतर त्यांची राहण्याची जी जागा होती त्या जागेमध्ये त्यांची पत्नी राहत असणार. त्याच्यानंतर नानासाहेब गेल्यानंतर असं ते सगळं अल्टरेशन मॉडिफिकेशन त्याचं होत गेलंय. इतका भव्य वाडा होता, इतका भव्य वैभवशाली इमारत किंवा वास्तू होती, तिचं असं हळूहळू हे कशी होत गेली, काय त्याला किती संकट आली, किती आपत्ती आल्या? काय झालं त्याचं कारण तुम्हाला सांगतो. काय झालं, दुसरा बाजीराव जो होता हा सत्तेवर आल्यानंतर 1796-97 ला तो पेशवा झाला, तो पंतप्रधान झाला. त्याच्यानंतर त्यांनी पुण्यामध्ये बरेच वाडे बांधले, म्हणजे विश्रामबाग वाडा, बुधवार वाडा, शुक्रवार वाडा असे त्यांनी त्याच्यानंतरच्या काळामध्ये बांधले. आणि तो वाड्यामध्ये कामाला म्हणजे ऑफिसच्या कामासाठी तो यायचा, कारण ते पंतप्रधानांचं ऑफिस तेव्हाही होतच की. पण राहायचा मतलब, कारण तो असं म्हणायचा की नारायणरावांचं जे भूत आहे, आता मी तुम्हाला ती गोष्ट सांगतो काय, इंटरेस्टिंग गोष्ट आहे, कारण मला माहिती तुम्ही त्याच्यावरती याल एका पॉईंट, की नारायणरावांचं भूत मला छळतं असं तो नेहमी म्हणायचा. कारण या खुनाचं पाप जे आहे ते माझ्या वडिलांच्या डोक्यावरती आहे. बरोबर. आणि माझ्या वडिलांनी राज्याच्या लालसेपोटी हा खून केलाय. त्यामुळं त्याचं भूत मला छळतं, त्याचं भूत मला इंग्रजीमध्ये चांगला शब्द सांगायचा तर हॉन्ट करतं, म्हणून मी इथे राहणार नाही, म्हणून तो इथे राहायचा नाही. आणि एकदा काय आहे, घराचा मुख्य, आता काय दुसरा बाजीराव हा त्या अर्थाने त्या घराचा मालक होता त्यावेळेला. जर तो इथे राहत नसेल तर मग त्याचं महत्व कसं राहणार? कारण घरातला मुख्य माणूस जेव्हा घरात असतो तेव्हा बघा तुम्ही, घरातली अन्य माणसं थोडी सावरून बसलेली असतात, थोडी हिशोबात असतात सगळी घरातली माणसं. पण आता मेनच माणूस घरात नाही. म्हणजे आता उदाहरणार्थ
मी घरातनं बाहेर गेलो, माझी बायको घरातनं बाहेर गेली ऑफिसच्या कामाला, की माझा मुलगा घरात असतो, तो काय धांदाड ताताडच करत असतो दिवसभर. आम्ही घरी आलो की मात्र तो शाण्या मुलासारखा अभ्यासाला बसलेला असतो. सो ते तसंच असतं, युनिव्हर्सल आहे. सगळ्याच घरातली ती कथा आहे. तशी ती त्यांच्याही घरातली कथा होती. म्हणजे जर का मेन मालकच राहत नसेल तर मग काय नोकर माणसं त्यांना पाहिजे तसा कारभार करतील. मग त्याच्यानंतर काय झालं की वाडा रात्री बंद करून जायचं. त्या प्रकरणामध्ये वाड्याला 2 वेळेला आग लागली. त्याच्यामध्ये काही गोष्टी, काही कागदपत्र जळाली. बाय द वे त्यावेळेला वेगळ्या प्रकारचे बंब होते बरं का, आगीचे बंब होते. कारण बंब आणून आग विझवली असं रेकॉर्ड आहे. बंब आणून आग विझवली असं रेकॉर्ड आहे. हा, आणि एकदा काय झालं की उंदीर असतो ना, उंदीर एका दिव्याजवळ गेला. तिथे आता पूर्वी जे तेलाचे दिवे लावत असत ना, तर तो उंदरानी ते तेल ते खायला प्यायला गेला, तर त्याच्याकडनं तो धक्का लागला. ती जी वात होती ती वात पेटलेली होती, तर ती खाली पडली आणि त्या वातीमुळे आग लागली. याचं कारण पुढे वाड्याचा मेंटेनन्स त्या कारणाने कमी कमी होत गेला. आणि पुढे 1817ला दुसरा बाजीराव, म्हणजे तिसरं इंग्रज मराठा युद्ध जे झालं त्याच्यामध्ये दुसरा बाजीराव जो एकदा इथून गेला निघून, तो परत आलाच नाही कधी वाड्यामध्ये. त्यावेळेला 10 नोव्हेंबर 1817 ह्या तारखेला, ही तारीख इतिहासात महत्वाची आहे, त्या तारखेला इंग्रजांनी या वाड्याचा ताबा घेतला आणि मराठ्यांचं जे निशाण म्हणजे झेंडा मराठ्यांचा भगवा जरी पटका हा त्यांनी काढला, उतरवला खाली आणि त्याच्या जागेवरती युनियन जॅक लावला. त्यावेळेचा पुण्याचा कलेक्टर रॉबर्टसन, हा रॉबर्टसननी गणेश महालामध्ये तो गेला. गणेश महालामध्ये ज्या अनेक वस्तू होत्या त्या सगळ्या त्यांनी बाजूला करून ठेवल्या. म्हणजे त्यांनी काही टाकून बिकून दिलं नाही बरं का, त्या बाजूला करून ठेवल्या आणि छोटी एक टेबल खुर्ची टाकून त्यांनी आपलं ऑफिस केलं. ते कलेक्टर, ती पहिलं कलेक्टरचं ऑफिस. ओके. हा, त्याच्यानंतर तिथे पोलीस लाईन होती आतमध्ये, त्याच्यानंतर तिथे कोर्ट होतं, त्याच्यानंतर मराठ्यांना डिमिंग कसं करायचं म्हणून तिथे त्यांनी जेल केलं, तिथे त्यांनी मेंटल हॉस्पिटल केलं. आणि असं सगळं करून आपला कार्यभाग साधल्यानंतर 1828 साली 10 वर्षांनंतर वाड्याला एक दिवशी आग लावून दिली. त्या आगीच्या बक्षिस्तानी सगळं नेस्तनाबूत झालं थोडक्यात. त्या काळातल्या काही लोकांनी त्याच्या आठवणी लिहून ठेवलेल्या आहेत की वाडा म्हणजे ज्या वाड्यात आम्ही मराठ्यांचं राज्य चालताना पाहिलं तो वाडा जळला, त्या वाड्यात तो वाडा जमीनदोस्त झाला. आम्ही त्यातली राख आणून आमच्या घरात ठेवली आहे, असं एका माणसाने वर्णन लिहून ठेवलेलं आहे. आणि त्यानंतर बरेच दिवस त्या रस्त्यावरनं जायची आम्हाला इच्छा होत नसे. म्हणजे आज त्या रस्त्याचं नाव बाजीराव रस्ता असं आहे किंवा आज त्या रस्त्याचं नाव छत्रपती शिवाजी महाराज रस्ता असं आहे, परंतु त्या रस्त्यानं काही त्या काळात ती नावं नव्हती, आज जी रूढ नावं आहेत ती. पण त्या रस्त्यांवरनं माणसं जातात कायमच, रहदारी किंवा वहिवाट ही त्या रस्त्यांवरनं कायम होतीच की. तर ती करायची आमची इच्छा होत नाही असं अनेक लोकांनी वर्णन लिहून ठेवलेलं आहे. कारण ते दुःखाने इतकी मोठी वैभवशाली वास्तू आगीच्या बक्षस्थानी आणि ते नेस्तनाबूत झाली, याचं शल्य असणारच मला. आपला राज्यकर्ता गेला आणि परका राज्यकर्ता आला, परक्याचं राज्य आपल्यावरती आलं आणि त्याचा अंमल बसला, याचं एक दुःख आहेच ना. बरोबर आहे. तर रॉबर्टसननी तिथे आपलं ऑफिस केलेलं होतं आणि रॉबर्टसननी तिथे बसून एक 10 वर्ष केला. तो पहिला कलेक्टर पुण्याचा, इंग्रजांच्या म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीच्या आमदनीतला. मग त्याच्यानंतर इंग्रजांनी वेगवेगळ्या इमारती बांधल्या आपल्या आपल्या कामाच्या आणि मग ते तिथून ते शिफ्ट झाले. त्याच्यानंतर बऱ्याच काळानी त्याचं उत्खनन करायचं असं ठरलं. मी आता ते माझ्या शोधनामध्ये आहे, पण त्याचे अनेक फोटो मला मिळाले उत्खनन करतानाचे. इंग्रजांच्या काळामध्ये इंग्रज लोक डॉक्युमेंटेशन करण्याच्या बाबतीमध्ये अत्यंत तत्पर समजले जातात जगभरामध्ये. त्यामुळं आणि तोपर्यंत फोटोग्राफीची कलाही आलेली होती. त्यांनी सर्व कामांचे फोटो काढून ठेवलेले आहेत उत्खननाच्या. त्यामुळे त्यातले बरेच फोटो मला मिळाले, ते आता संशोधनाच्या ह्याच्यामध्ये आहेत. एकदा ते कधीतरी झालं की आपण कधीतरी तुम्हाला दाखवेन की कुठल्या बाजूनी कसं दिसतं
एकाच घटनेमध्ये नेस्तनाबूत झाला शनिवार वाडा, की वारंवार अशा बऱ्याच आपत्ती आल्या आणि मग की वैभवशाली वास्तू नाही नाही नाही, एकदा त्यांनी ती जी आग लावली शेवटची, ती आग लावली आणि संपूनच टाकलं आणि पटकन का जळालं ह्याचं कारण त्यातलं बरंचसं जे बांधकाम आहे ते लाकडी होतं. बरोबर. पूर्वी सगळं सागवानी आणि कापडाचे होते, त्यामुळे ते पटकन जळून गेलं. आणि एकदा काय होतं, एकदा ते पडायला लागलं ना, की त्याच्या म्हणजे वरच्याच्या प्रेशरनी खालचं, खालच्या प्रेशरनी खालचं, असं ते सगळं पडतच जातं, ते नष्टच होत जातं शेवटी. बरोबर. अगदी विस्तृत माहिती तुम्ही दिली. शनिवारवाडा नेमका केवढा होता, तो इतके वैभवशाली वास्तू आणि इतकं दैदिप्यमान आपला जो पराक्रमी राजांचा किंवा पराक्रमी पंतप्रधानांची पराक्रमी अनेक पराक्रमांची साक्ष असलेली वास्तू कशी हळूहळू कमी होत गेली हेही अत्यंत विस्तृतपणे गुरुप्रसादजींनी विशद केलं. आपण त्यांच्याशी शनिवारवाडा काही एका भागामध्ये सांगून, एका भागामध्ये ऐकून, एका भागामध्ये फिरून संपणार नाही. शनिवारवाड्यावरती अनेक भाग करावे लागतील, अनेकदा बोला. निश्चितच आपण गुरुप्रसादजींशी पुढच्याही भागामध्ये असा संवाद साधूयात. त्यांनी अत्यंत विशेष विश्लेषणात्मक माहिती आपल्या सगळ्यांसमोर ठेवली, त्याबद्दल एबीसी न्यूज नेटवर्क तर्फे मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो. आपण या ठिकाणी थांबूयात. धन्यवाद. धन्यवाद सर. आणि आपण मला बोलावलं आणि शनिवारवाडा ह्या इतिहासातल्या एका अत्यंत महत्वाची वास्तू असणाऱ्या, मराठ्यांच्या इतिहासाचं खूप मोठं वैभव असणाऱ्या आणि मराठ्यांच्या इतिहासातल्या अनेक घटनांचा साक्षीदार असणाऱ्या एका मोठ्या वास्तूबद्दल आपण मला बोलण्याची संधी दिलीत आणि जेणेकरून लोकांना योग्य इतिहास योग्य मार्गाने कळेल यासाठी आपणही प्रयत्नशील आहात हे बघून मला खूप आनंद वाटला आणि याबद्दल मी आपल्या मनापासून आभार मानतो. थँक्यू. भेटूया. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा एबीसी मराठी न्यूज.